स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आर.पी. मराठी स्टोरीजमध्ये. आजच्या नवीन कथेला सुरुवात करूया. मुंबईच्या गजबजलेल्या शहरात दोन अगदी वेगळ्या स्वभावाची माणसं एकमेकांच्या आयुष्यात आली होती. आरोही आणि विक्रम. आरोही शांत, कोमल आणि स्वप्नांनी भरलेली मुलगी. तिला वाटायचं लग्न म्हणजे दोन मनांचं सुंदर नातं, जिथे प्रेम असेल, काळजी असेल, एकमेकांना समजून घेणं असेल. आणि विक्रम, श्रीमंत घरात वाढलेला, देखणा पण स्वतःच्या भावनांवर नियंत्रण नसलेला माणूस. त्याला जे हवं असायचं ते त्याला लगेच मिळायची सवय होती. घरच्यांच्या पसंतीने दोघांचं लग्न ठरलं. लग्नाच्या दिवशी विक्रमच्या नजरा सतत आरोहीवर खिळलेल्या होत्या आणि सगळ्यांना वाटत होतं की ती प्रेम करतो विक्रम आपल्या बायकोवर. पण त्या नजरेमागे प्रेमापेक्षा काहीतरी वेगळंच दडलं होतं. एक वेड, एक मालकी हक्काची भावना. आरोहीला अजूनही कल्पना नव्हती की लग्नानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदलणार होतं. ती ज्या प्रेमाची स्वप्न पाहत होती ते प्रेम तिला मिळणार नव्हतंच. कारण विक्रमसाठी प्रेम म्हणजे काळजी नव्हती. प्रेम म्हणजे फक्त तिला स्वतःजवळ ठेवणं होतं. आरोही लग्नाच्या रात्री नववधूसारखी सजून आपल्या खोलीत शांतपणे बसली होती. लाल रंगाच्या सुंदर लेहंग्यात ती खूपच मोहक दिसत होती. हातांवरची गडद मेहंदी, कपाळावरची छोटीशी कुंकवाची रेष आणि डोळ्यांमध्ये असंख्य स्वप्न. तिचं मन हलकंसं धडधडत होतं. खोलीभर फुलांचा मंद सुगंध दरवळत होता. बाहेर लग्नाच्या गडबडीचे आवाज अजूनही ऐकू येत होते. पण त्या क्षणी आरोहीचं संपूर्ण लक्ष फक्त दरवाजाकडे होतं. तिला आठवत होतं आईने निघताना हसत सांगितलेले शब्द, पहिली रात्र आयुष्यात कायम लक्षात राहते. त्या आठवणीने तिच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. थोड्याच वेळात दरवाजा हळूच उघडला आणि विक्रम आत आला. त्याच्या नजरा सरळ आरोहीवर स्थिरावल्या. काही क्षण तो तसाच तिच्याकडे पाहत उभा राहिला, जणू त्याला तिच्याशिवाय बाकी काही दिसतच नव्हतं. आरोहीची नजर लाजून खाली झुकली. तिच्या हातांनी नकळत ओढणीचा काठ अजून घट्ट पकडला. विक्रम हळूहळू तिच्या जवळ येत होता आणि आरोहीच्या हृदयाची धडधड प्रत्येक पावलागणित वाढत चालली होती. बस कर ना विक्रम, आता तर सकाळ झाली आहे. आरोही पूर्ण रात्र विक्रमच्या जवळीकीला सहन करत करत अक्षरशः थकून गेली होती. दोघांनाही रात्रभर डोळ्याला डोळा लागला नव्हता. पण विक्रम मात्र अजूनही तिच्या प्रेमात हरवलेला होता. लग्नाची पहिली रात्र असल्यामुळे, लाजेमुळे आणि संकोचामुळे आरोही त्याला जास्त विरोधही करू शकली नव्हती. पण थंडीची ती मोठी रात्र संपून आता सकाळचे कोवळे ऊन खोलीत पसरू लागले होते. आरोहीचा पूर्ण देह थकव्याने भरून गेला होता. शेवटी अगदी हतबल होऊन तिने हात जोडत विक्रमला विनंती केली. तेव्हा कुठे तो तिच्यापासून दूर झाला. त्याच्या डोळ्यांमध्येही झोप होती, पण आरोहीचं सौंदर्य आणि तिचा निरागस चेहरा पाहून तो पूर्णपणे वेडा झाला होता. काही वेळाने तो कुशीवर वडून शांत झोपून गेला. आरोहीच्या डोळ्यांवरही झोपेचं ओझं चढलं होतं. ती गाढ झोपेत जात होती इतक्यात खोलीच्या दरवाजावर टकटक झाली. विक्रम तर अगदी बेशुद्ध झोपला होता. त्यामुळे आरोहीलाच उठावं लागलं. तिने दरवाजा उघडला नाही. कसंबसं स्वतःला सावरत ती दरवाजापर्यंत पोहोचली आणि हळू आवाजात विचारलं, कोण आहे? बाहेरून तिच्या सासूबाईंचा आवाज आला. आरोही बेटा, 9 वाजलेत. तुझे आईबाबा पूजेसाठी आले आहेत. तुम्ही दोघं पटकन तयार होऊन खाली या. ते ऐकून आरोहीचं मन भरून आलं. सकाळी 7 वाजता कुठे विक्रमने तिला मोकळं सोडलं होतं. ती अवघी 2 तासच झोपली होती आणि पुन्हा सासूबाईंनी दरवाजा ठोठावला होता. तिने मागे वळून विक्रमकडे पाहिलं. तो मात्र अजूनही निर्धास्तपणे गाढ झोपला होता. तरीही आरोही काही न बोलता कपडे घेऊन वॉशरूममध्ये गेली. थोड्या वेळाने ती अंघोळ करून तयार झाली आणि खोली बाहेर आली. तोपर्यंत तिचे आई बाबा आणि नातेवाईक आले होते. तेवढ्यात तिच्या सासूबाई सविताताई म्हणाल्या, आरोही बेटा, विक्रमला उठव. किती वाईट दिसतंय बघ. तुझ्या घरचे इतक्या प्रेमाने पूजेसाठी वेळेवर आलेत आणि तो अजून झोपलाय. पण आरोहीला विक्रमजवळ जायचीही भीती वाटत होती. काल रात्री त्याने ज्या तीव्रतेने तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता, त्यामुळे त्याची एक वेगळीच धास्ती तिच्या मनात बसली होती.
ती मनातच घाबरत होती. मी त्याला उठवायला गेले आणि त्याने पुन्हा सुरुवात केली तर. रात्री तो वारंवार म्हणत होता, तुझ्यासोबत राहून मनच भरत नाही माझं. ही रात्र अजून थांबली असती तर किती बरं झालं असतं. फक्त तुला जवळ घेऊन बसावंसं वाटतंय. त्याच्या त्या शब्दांनी आणि वागण्याने आरोही अजूनच संकोचली होती. पण सविताताई तिला पुन्हा पुन्हा सांगत होत्या, त्यामुळे शेवटी ती घाबरतच खोलीत गेली. विक्रम अजूनही गाढ झोपला होता. तसंही आता 11 वाजून गेले होते. आरोही सावधपणे त्याच्या जवळ आली. तिने त्याचा हात हलवत हळू आवाजात म्हटलं, विक्रम, उठा ना लवकर. अंघोळ करून तयार व्हा. माझ्या घरचे आलेत. सगळेजण पूजेसाठी तुमची वाट पाहत आहेत. कष्टाने विक्रमने डोळे उघडले. पण समोर तयार झालेली नटलेली आरोही दिसताच त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच वेडं हसू उमटलं. एका झटक्यात त्याने तिला स्वतःकडे ओढलं. आरोही यासाठी अजिबात तयार नव्हती. ती घाबरून त्याच्यावरच कोसळली. विक्रम तिच्या केसात चेहरा लपवत हसत म्हणाला, तुझ्यापासून दूर जावंसंच वाटत नाही. खरंच, हे नातेवाईक ना, नवरा बायकोला क्षणभरही एकटं राहू देत नाहीत. विक्रम, प्लीज सोडा मला, ती लाजत आणि घाबरत म्हणाली. पण विक्रमने नेहमीप्रमाणे तिचं काही ऐकलं नाही. थोडा वेळ तिला जवळ घेतल्यावरच त्याने तिला सोडलं आणि स्वतः आंघोळीसाठी वॉशरूममध्ये गेला. आरोही मात्र तिथेच लाजून आणि थकून उभी राहिली होती. थोड्या वेळाने विक्रम बाहेर आला. त्याने टॉवेल तिच्या चेहऱ्यावर टाकत मिश्किलपणे म्हटलं, मी तर माझ्या सासरच्यांसोबत बोलायला आता खाली जातोय. तू पुन्हा आंघोळ करून तयार हो आणि मग सगळ्यांना कारणही सांग. त्याचं बोलणं ऐकून आरोहीला अक्षरशः रडू कोसळावंसं वाटलं. पण तो हसतच खोलीबाहेर निघून गेला. तिने खोल श्वास घेतला, स्वतःला सावरला आणि पुन्हा तेच कपडे घालून तयार होऊन बाहेर आली. आरोहीने पटकन आपला पदर नीट अंगावर घेतला, जेणेकरून कोणालाही तिच्या थकव्याचा किंवा अवघडलेपणाचा संशय येऊ नये. पूजेनंतर ती सगळ्यांसोबत शांतपणे नाश्ता करू लागली. नाश्ता करत असतानाच विक्रम तिला वारंवार नजरेने इशारे करत होता की चल ना खोलीत. पण आरोही आता अक्षरशः कंटाळली होती. ती मुद्दाम सविताताईंच्या शेजारी बसून गप्पांमध्ये गुंतून राहिली. तरीही विक्रमच्या नजरा सतत तिच्यावरच होत्या. तो पुन्हा पुन्हा डोळ्यांनी तिला खोलीत येण्याचा इशारा करत होता. आरोहीचं हृदय मात्र जोरजोराने धडधडत होतं. वेळ तसाच पुढे सरकत गेला आणि शेवटी विक्रम चिडून उठला. तो रागाने खोलीत गेला आणि दरवाजा जोरात आपटला. सविताताईंनी आश्चर्याने विचारलं, याला काय झालं अचानक? आरोहीने नजर चुकवत हळूच उत्तर दिलं, माहीत नाही. त्यानंतर ती मुद्दाम खोलीत गेलीच नाही. रात्री रिसेप्शन होतं, त्यामुळे संध्याकाळी ती पार्लरला गेली. रात्री तिने ग्रे आणि सिल्वर रंगाचा सुंदर गाऊन घातला होता. हलका मेकअप, मोकळे केस आणि तिचं तेजस्वी सौंदर्य. ती इतकी सुंदर दिसत होती की सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. पण विक्रमची अवस्था तर वेगळीच होती. तो तिच्याकडून नजर हटवायलाच विसरला होता. जेव्हा दोघं स्टेजवर जाऊन बसले तेव्हा विक्रमने तिचा हात घट्ट पकडून ठेवला. बसताच तो तिच्या कानाजवळ झुकला आणि हळू आवाजात कुजबुजला, आज मात्र तू माझ्यापासून वाचणार नाहीस हं. पण आरोहीचं डोकंच फिरत होतं. पूर्ण रात्र ती झोपली नव्हती. दिवसभरही ती सविताताईंसोबत बसून होती. आता तर झोपेमुळे तिची अवस्था बिकट झाली होती. तिच्यात आज पुन्हा रात्रभर जागण्याची ताकदच उरली नव्हती. इतक्यात रात्री आरोहीची आई अनिता आई आणि सविताताईंना म्हणाल्या, आमच्याकडे अशी पद्धत आहे की रिसेप्शनच्या रात्री मुलीला माहेरी घेऊन जातात आणि दुसऱ्या दिवशी जावई आणि त्यांच्या घरचे येऊन तिला परत घेऊन जातात. त्यामुळे आज आरोही आमच्यासोबत येईल. सविताताईंनी त्यावर काहीच आक्षेप घेतला नाही. पण विक्रमचं तर जणू भानच हरपलं. तो लगेच म्हणाला, नाही नाही, आमच्याकडे अशी काही पद्धत नाही आहे. सविताताईंनी त्याच्या खांद्यावर हलकी चापट मारत म्हटलं, बस कर आता. मोठ्यांना असं उत्तर देत नाहीत. मग त्या हसत अनिताताईंना म्हणाल्या, तुम्ही आरोहीला घेऊन जा, काही हरकत नाही. आरोहीलाही हेच हवं होतं. आईसोबत माहेरी जाऊन शांतपणे झोप काढावी. तिचं डोकं अक्षरशः ठणकत होतं. पण विक्रम तिच्याकडे ज्या नजरेने पाहत होता त्यामुळे तिने त्याच्याकडे पाहणंच टाळलं. त्याच्या नजरा जणू तिला सांगत होत्या की स्वतःच नकार दे, सांग की तुला माहेरी जायचं नाही. पण आरोहीने मुद्दाम त्याच्याकडे पाहिलंही नाही.
आणि आईबाबांसोबत ती परत माहेरी आली. घरी आल्यावर तिने पटकन कपडे बदलले आणि बेडवर पडताच डोळे मिटू लागले होते. इतक्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर विक्रमचं नाव झळकत होतं. तिने फोन उचलताच तिकडून त्याचा आवाज रागाने भरलेला आला. हा काय प्रकार आहे? तुमच्या घरी असं कोण करतं? आरोही थकलेल्या आवाजात म्हणाली. विक्रम, ही फक्त एक रीत आहे. तो लगेच चिडून म्हणाला. गेली उडत अशी रीत. मी तुला घ्यायला येतोय आणि तू माझ्यासोबत परत घरी येणार आहेस. विक्रम प्रचंड रागात होता. आरोही घाबरत म्हणाली. विक्रम, माझं ऐकून घ्या ना. मी आईबाबांना काय कारण सांगू? तो कठोर आवाजात म्हणाला. काहीही कारण सांग, मला काही फरक पडत नाही. क्षणभर थांबून तो पुन्हा म्हणाला. आणि हो, तू कपडे बदलले नाहीस ना? आरोही हळू आवाजात म्हणाली. मी तर कपडे बदलून झोपायला आले होते. हे ऐकताच तो आणखी चिडला. मला काही माहीत नाही. मी आत्ताच येतोय. पटकन तयार हो. अगदी तशीच जशी रिसेप्शनला दिसत होतीस. ते दागिनेही पुन्हा घाल. आणि लक्षात ठेव, ते दागिने मी स्वतः काढणार आहे, एक एक करून, जसं लग्नाच्या रात्री काढले होते. आरोहीचं हृदय धडधडू लागलं. विक्रम पुढे म्हणाला. माझी परवानगी न घेता कपडे बदलायची हिंमत कशी झाली तुझी? तू माझी आहेस आरोही. माझ्या परवानगीशिवाय तुला काही करायची मुभा नाही. त्याचा आवाज इतका रागाने भरलेला होता की आरोहीचा श्वासच अडकला. ती घाबरत म्हणाली. प्लीज विक्रम, आत्ता राहू द्या ना. माझ्या घरचे काळजी करतील. पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता. कोणाला काय वाटतं, कोण नाराज होतं, मला काही फरक पडत नाही. तू माझी बायको आहेस आणि मला तू रात्री माझ्या जवळ हवी आहेस. तो पुन्हा कठोर आवाजात म्हणाला. तुझ्याकडे फक्त 15 मिनिटं आहेत. 15 मिनिटात अगदी रिसेप्शनसारखे तयार हो. तेच दागिने घालून ठेव. मी तुला किती इशारे करत होतो की तुझ्या बाबांना नकार दे, काहीतरी कारण सांग. पण तू माझ्याकडे पाहिलंसही नाहीस. माझी तुझ्या नजरेत इतकीच किंमत आहे का? आरोहीला समजत नव्हतं विक्रमला अचानक काय झालं होतं. तो काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. स्वतःचं बोलणं संपवत त्याने फोन कट केला आणि आरोही मात्र तशीच गोंधळलेल्या अवस्थेत विचारात पडून राहिली. आरोहीला काहीच समजत नव्हतं काय करावं आणि काय नाही. शेवटी तिने सर्वात आधी आईला विश्वासात घेतलं. ती हळू आवाजात अनिताताईंना म्हणाली. आई, विक्रमची तब्येत थोडी ठीक नाही आहे. त्यामुळे मी त्याच्यासोबत परत जाते. नंतर पुन्हा काही दिवस राहायला येईन. अनिताताईंनी तिच्याकडे काळजीने पाहिलं, पण त्यांनी फार प्रश्न विचारले नाहीत. त्या फक्त म्हणाल्या, ठीक आहे बेटा, पण स्वतःची काळजी घे. आरोहीला मात्र पुन्हा रिसेप्शनचा तो जड गाऊन घालणं योग्य वाटलं नाही. पण विक्रमच्या भीतीने तिने तो ड्रेस आणि सगळे दागिने व्यवस्थित बॅगेत ठेवले. थोड्याच वेळात बाहेर कारचा हॉर्न वाजला. विक्रमने फोन करून फक्त एवढंच म्हटलं, बाहेर ये, मी आत येणार नाही. आरोहीने रिसेप्शनचा ड्रेस आणि बाकी सामान हातात घेतलं आणि हळूच बाहेर आली. तिला पाहताच विक्रमच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याने काही न बोलता तिचं सामान मागच्या सीटवर ठेवलं आणि ती स्वतः पुढच्या सीटवर बसली. कार सुरू करताच तो चिडलेल्या आवाजात म्हणाला. तयार का झाली नाहीस? माझ्या बोलण्याचा काही परिणामच झाला नाही का तुझ्यावर? आरोही थकलेल्या स्वरात म्हणाली. विक्रम, थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा ना. आई काय विचार केला असता? मी पुन्हा नवरीसारखे तयार होऊन का जाते असं वाटलं नसतं का त्यांना? मोठ्या मुश्किलीने कारण सांगितलं आहे. आरोहीला वाटत होतं आता तरी तो शांत होईल. पण विक्रम लगेच म्हणाला. घरी गेल्यावर अगदी तशीच तयार हो, जशी रिसेप्शनला दिसत होतीस. ती शांतपणे म्हणाली. ठीक आहे, होते तयार. मग थोडी थांबून ती त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाली. पण एक वचन द्या, मला जास्त त्रास देणार नाही. आरोही थकलेल्या आवाजात म्हणाली. मी काल रात्रीही झोपले नाहीये विक्रम, आणि सकाळपासून सतत जागी आहे. माझं डोकं फुटतंय, मला खूप झोप येते. विक्रम तिच्याकडे पाहत हलकंसं हसला. त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. तो हळू आवाजात म्हणाला. घरी तर जाऊ दे, तुला अशी झोपवेन की अगदी गाढ झोप लागेल. त्याच्या त्या नजरेने आरोहीचं हृदय पुन्हा धडधडलं. घरी पोचल्यावर सविताताई त्यांच्या खोलीत झोपल्या होत्या. दोघंही स्वतःच्या खोलीत गेले. आत जाताच विक्रम लगेच म्हणाला. चल पटकन तयार हो. आरोहीने पुन्हा रिसेप्शनचा तोच गाऊन घातला.
हलका मेकअप केला, दागिनेही घातले. ती सगळं करून झाली आणि डोक्यावर दुपट्टा नीट घेण्याचा प्रयत्न करत होती. इतक्यात विक्रम तिच्या जवळ आला. त्याने तिच्या मानेवर अलगद ओठ टेकवले आणि पुन्हा एकदा तिच्यावर त्याचा हट्ट सुरू झाला. आरोही आधीच थकव्याने पूर्ण कोसळलेली होती. रात्रीचे 2 वाजले तरी विक्रमचं हे वागणं सुरू होतं. शेवटी तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती रडत रडत त्याच्यासमोर हात जोडून म्हणाली, देवासाठी बस करा विक्रम, मला झोपू द्या. पण जणू त्याच्यावर एखादं वेड चढलं होतं. तो काहीच ऐकायला तयार नव्हता. संपूर्ण रात्र अशीच गेली. सकाळी विक्रम शांतपणे झोपला होता, पण आरोही मात्र वेदनेने तडफडत होती. तिच्या पोटाच्या खालच्या भागात असह्य दुखायला लागलं होतं. इतक्या तीव्र वेदना होत होत्या की तिला सहनच होत नव्हतं. शेवटी तिने झोपलेल्या विक्रमला हलवायला सुरुवात केली. विक्रम, उठा ना. तो गाढ झोपेतून जागा झाला. पण आरोहीला अशा अवस्थेत पाहून तो घाबरला. काय झालं तुला? तो घाईघाईने म्हणाला. आरोही वेदनेने रडत म्हणाली, मला खूप दुखतंय, सहन होत नाहीये, प्लीज काहीतरी करा. विक्रमने पाहिलं तर ती पोटाच्या खालच्या भागावर हात ठेवून वेदनेने तडफडत होती. त्याला काहीच समजेनासं झालं. तो घाबरून म्हणाला, मी आईला बोलावतो. तो पटकन उठला, शर्ट घातला, केस नीट केले आणि घाईघाईने खोलीबाहेर गेला. काही वेळातच सविताताई घाबरलेल्या अवस्थेत खोलीत आल्या. तोपर्यंत आरोही वेदनेने रडत होती. सविताताईंनाही काही कळत नव्हतं नेमकं काय झालं आहे. त्या विक्रमला म्हणाल्या, ड्रायव्हरला सांग पटकन गाडी काढायला. विक्रम लगेच बाहेर गेला. सविताताईंनी आरोहीला आधार देत बाहेर आणलं. मग तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे लेडी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सविताताईंना रागाने सुनावलं, तुमच्या मुलाने आपल्या बायकोची काय अवस्था केली आहे याची त्याला जरा तरी जाणीव आहे का? सविताताई हादरून डॉक्टरांकडे पाहू लागल्या. डॉक्टर पुढे म्हणाल्या, आरोहीच्या शरीरात आतून जखमा झाल्या आहेत. त्यामुळे तुमच्या मुलाला सांगा काही दिवस तरी आपल्या बायकोपासून दूर राहायला. डॉक्टरांचं बोलणं ऐकून सविताताई अक्षरशः लाजून गेल्या. त्या आरोहीला घेऊन क्लिनिकच्या बाहेर आल्या तर बाहेर विक्रम उभाच होता. त्याने लगेच काळजीने विचारलं, काय झालं? पण सविताताईंनी त्याच्याकडे इतक्या रागाने पाहिलं की तो स्वतःच नजर चुकवू लागला. त्या कठोर आवाजात म्हणाल्या, तुला स्वतःलाच माहिती असेल काय केलंयस तू. माझी मान खाली घालायला लावलीस. विक्रमला बहुतेक सगळं समजलं होतं म्हणून तो शांत झाला. दरम्यान आरोहीने गाडीत बसताच डोळे मिटून घेतले. 2 दिवसांपासून तिची झोप पूर्ण झाली नव्हती आणि वेदनांनी ती पूर्णपणे थकून गेली होती. डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिलं होतं आणि काही औषधही लिहून दिली होती. विक्रमने गाडी सुरू केली इतक्यात सविताताई म्हणाल्या, आरोहीला तिच्या माहेरी सोड. विक्रम लगेच म्हणाला, का? ती घरीही आराम करू शकते ना? सविताताई ठाम आवाजात म्हणाल्या, नाही, मी जे सांगते तेच कर. ती 8 दिवस माहेरी राहील, पूर्ण आराम करेल. हे ऐकून आरोहीने मनातल्या मनात देवाचे आभार मानले. सविताताई स्वतः आरोहीला तिच्या माहेरी घेऊन गेल्या. तिथे त्यांनी अनिताताईंना सांगितलं. रिसेप्शन नंतरही विक्रमने तिला व्यवस्थित आराम करू दिला नाही, म्हणून काही दिवस आरोही इथेच राहील. अनिताताईंनाही आनंद झाला की मुलगी काही दिवस तरी त्यांच्याजवळ राहणार होती. पण आरोहीच्या चेहऱ्यावरचा त्रास आणि वेदना त्यांच्यापासून लपल्या नाहीत. तरीही आरोहीने काहीच सांगितलं नाही, कारण सविताताईंनी तिला स्पष्ट सांगितलं होतं की घरच्यांना काहीही सांगू नकोस. मी विक्रमला समजावते, तो पुन्हा तुझ्याशी असं वागणार नाही. पण आरोहीच्या मनात मात्र विक्रमच्या जवळिकीची भीती घर करून बसली होती. पहिले 2 दिवस विक्रमने फार फोन केले नाहीत, पण तिसऱ्या दिवशी रात्री त्याचा फोन आला. आरोही झोपायची तयारी करत होती. तिने फोन उचलताच तिकडून त्याचा चिडलेला आवाज आला, छान बहाणा शोधलायस तू. असं काय झालं होतं तुला की सरळ माहेरी जाऊन बसलीस? आरोही शांतपणे म्हणाली, तुम्हाला आईने काही सांगितलं नाही का? तो लगेच म्हणाला, अगं तू काही जगातली पहिली मुलगी नाहीयेस जिने लग्न केलंय. सगळ्यांच्या लग्नानंतर असंच होतं. प्रत्येक नवरा आपल्या बायकोसोबत जवळ येतोच ना, म्हणून कोणी माहेरी जाऊन रडत बसत नाही. थोडा संयम ठेवायला शिक, उगाच तमाशा करू नकोस. तो पुढे चिडून म्हणाला, तू त्या लेडी डॉक्टरला काय सांगितलंस माहीत नाही आणि तिने आईला काय काय भरवलं.
पण मला काहीच फरक पडत नाही. मी तुझ्याशिवाय 8 दिवस राहूच शकत नाही. मी लग्न एकटं राहण्यासाठी केलं नव्हतं. आरोहीच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, विक्रम, तुम्हाला जरा तरी कल्पना आहे का मी किती वेदनेतून जात आहे? पण तो पुन्हा रागाने म्हणाला, बस, काहीही कारण सांग, काहीही कर, पण परत घरी ये. 2 दिवसांपासून मी वेडा झालोय. मला नीट झोपही लागत नाही. मला तू हवी आहेस. हे ऐकताच आरोहीने फोन कट केला. एकीकडे ती स्वतःच्या वेदनांनी त्रस्त होती. 2 दिवसांनी कुठे तिचं दुखणं थोडं कमी झालं होतं आणि आता विक्रम मानसिकरित्या तिला त्रास देत होता. शेवटी तिने ठरवलं आता त्याचा फोनच उचलायचा नाही. त्यानंतर सलग 4 दिवस तिने विक्रमचे फोन घेतलेच नाहीत. कधी चुकून उचलला तरी काहीतरी कारण सांगून लगेच ठेवून द्यायचे. दरम्यान 8 दिवस पूर्ण झाले होते आणि विक्रमचा राग आता दिवसेंदिवस वाढत चालला होता. सविता ताईंनीही त्याच्यावर स्पष्ट बंदी घातली होती की तो काही दिवस तरी आरोहीपासून दूरच राहील. सविता ताईंनी विक्रमला स्पष्ट सांगितलं होतं की तो आरोहीला आणायला माहेरी जाणार नाही. त्यामुळे 8 दिवसांनंतर त्या स्वतःच आरोहीला घरी घेऊन आल्या. पण विक्रमचा मूड प्रचंड खराब होता. आरोही समोर असूनही त्याने चेहऱ्यावरचा राग कमी केला नाही. तो शांतपणे जेवत बसला होता, पण त्याच्या नजरा सतत आरोहीवरच खिळल्या होत्या. जेवण झाल्यावर तो काही न बोलता सरळ आपल्या खोलीत निघून गेला. त्याला वाटलं होतं की आरोही लगेच त्याच्या मागे खोलीत येईल, त्याला समजावेल. पण आरोही जेवण आटोपून उठताच सविता ताईंनी तिला त्यांच्या खोलीत बसवलं. त्या हळू आवाजात म्हणाल्या, मला तुझ्यासमोर खूप लाज वाटतेय, पण तुला मला आधी सांगायला हवं होतं. आरोही शांतपणे म्हणाली, आंटी, मला स्वतःलाच या गोष्टींचा फारसा अनुभव नव्हता. मी विक्रमला खूप समजावत होते, पण तो काही ऐकत नव्हता. सविताताई दीर्घ श्वास घेत म्हणाल्या, मी त्याला खूप समजावलंय, चांगलंच ओरडलेही आहे. आता तो पुन्हा तुझ्याशी असं वागणार नाही. मग थोड्या संकोचाने त्या पुढे म्हणाल्या, पण एक काम कर, शक्य असेल तर रात्री खोलीत थोडं उशिरा जात जा. आरोही लगेच मान हलवत म्हणाली, ठीक आहे, तुम्ही जसं सांगाल तसंच करेन. त्यानंतर ती मुद्दाम सविताताईंच्या खोलीतच बसून गप्पा मारत राहिली आणि तिकडे विक्रम मात्र खोलीत चिडून बसला होता. रात्री जवळजवळ 11 वाजता आरोही खोलीत आली. विक्रम लॅपटॉप उघडून उगाच वेळ घालवत बसला होता. तिला पाहताच त्याच्या डोळ्यात पुन्हा राग चमकला. आरोही आत येताच तो कठोर आवाजात म्हणाला, दार बंद करून लॉक कर. त्याचा आवाज ऐकून आरोही घाबरली. तिने शांतपणे दार बंद केलं, लॉक केलं आणि हळूहळू चालत बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसली. विक्रमने रागाने लॅपटॉप बंद केला आणि टेबलावर आपटल्यासारखा ठेवला. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, तुझ्या नजरेत माझी काय किंमत आहे? तू मला काय समजतेस? आरोही लगेच म्हणाली, विक्रम, माझ्यासाठी तुमची किंमत खूप आहे. ती पुढे हळू आवाजात म्हणाली, पण तुम्हालाही माझ्या वेदना समजायला हव्यात ना. मी 8 दिवसांपासून औषध घेत आहे. हे ऐकताच तो चिडून म्हणाला, हे सगळं नाटक मला दाखवू नकोस. तुझ्या आईकडून आणि माझ्या आईकडून मी पुरेसं लेक्चर ऐकलंय. तो उपहासाने म्हणाला, जा, मला काही फरक पडत नाही. जगात तू एकटीच मुलगी नाही जिचं लग्न झालंय. सगळे नवरे आपल्या बायकांसोबत असंच राहतात. बाकीच्या बायका काही मेणाच्या बाहुल्या बनून बसत नाहीत. हे बोलून त्याने उशी ठीक केली आणि दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपला. आरोहीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने कसंबसं स्वतःला सावरलं. थोड्या वेळाने ती स्वतःहून विक्रमजवळ गेली. तो अजूनही दुसऱ्या बाजूला तोंड करून पडला होता. आरोहीने अलगद त्याच्या हातावर हात ठेवला, पण त्याने लगेच तिचा हात झटकून टाकला. तो रागाने म्हणाला, दूर हो, मला हात लावू नकोस. जा, आराम कर. आजपासून मी तुला काही बोलणार नाही. आरोही घाबरत म्हणाली, विक्रम प्लीज, माझ्यावर रागावू नका. तो उपहासाने म्हणाला, तुला काय फरक पडतो? आरोहीच्या आवाजात आता वेदना होत्या. फरक पडतो, खूप फरक पडतो. मी तुमच्यावर प्रेम करते. मी तुमची बायको आहे. तुम्ही माझ्याकडे पाठ फिरवून झोपला तर मला वाईट वाटणार नाही का? हे ऐकताच विक्रमने लगेच तिच्याकडे तोंड वळवलं. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, खरंच फरक पडतो तुला? तुला माहीत आहे ना मी तुझ्यावर रागावलोय? आरोही हलकंसं हसत म्हणाली, हो, दिसतंय ना. चेहरा फुगवून बसलात, माझ्याकडे बघतही नाहीयेत, म्हणजे रागावलातच. तो हळू आवाजात म्हणाला,
मग मला शांत कर. त्याच्या नजरेतील तीव्रतेने आरोहीचं हृदय पुन्हा धडधडलं. तिला चांगलंच माहीत होतं तो नेमकं कशाने शांत होतो. ती नजर चुकवत म्हणाली, असं करूया, आपण फक्त गप्पा मारू. विक्रम हलकसा असला. गप्पांनी माझं भागत नाही. पण आरोही मुद्दाम इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिली. विक्रम मात्र तिचं बोलणं ऐकतही नव्हता. तो हळूहळू तिच्या जवळ सरकू लागला. आरोही घाबरून लगेच उठून बसली. विक्रम प्लीज, तो त्रासलेल्या आवाजात म्हणाला. अगं एवढी घाबरतेस कशाला? मी तुझा नवरा आहे. तुझ्या जवळ नाही आलो तर कुठे जाऊ? दुसऱ्या बाईकडे जाऊ का? तो पुढे तिच्याकडे पाहत म्हणाला. आरोही, तू माझी बायको आहेस. माझी प्रत्येक इच्छा, माझं प्रेम, माझं वेड, सगळं फक्त तुझ्यासाठी आहे. पण तूच सतत नकार देतेस, बहाणे करतेस. तुझ्या या गोष्टींमुळे माझा हट्ट अजून वाढतो. त्याचा आवाज आता गंभीर झाला होता. आणि जेव्हा पुरुष हट्टावर येतो ना, तेव्हा तो काहीच पाहत नाही. तो तिच्या अजून जवळ येत म्हणाला, चल माझा राग शांत कर. आणि तू नाही आलीस तर मी येईन. आणि मग तुला पुन्हा हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. आरोहीच्या अंगावर काटा आला. पण विक्रम थांबत नव्हता. माहीत नाही त्या लेडी डॉक्टरला तू काय सांगितलंस? किती पैसे दिलेस तिला? किती आईसमोर असे संवाद बोलेल आणि मला तुझ्यापासून दूर राहायला सांगेल? तो उपहासाने हसला. मला अशा बायकांच्या सगळ्या युक्त्या माहिती आहेत. नवऱ्यापासून दूर राहण्यासाठी किती बहाणे शोधता तुम्ही. एवढं सौंदर्य आणि रूप नेमकं कुणाला दाखवायचं असतं तुम्हाला? कोण जाणे. त्याचं बोलणं कुठल्या दिशेला जात होतं हे पाहून आरोही पूर्णपणे अस्वस्थ झाली. शेवटी तिने डोळे मिटून घेतले. आरोहीने हळूच डोळे मिटले आणि स्वतःला पूर्णपणे विक्रमच्या हवाली करून दिलं. आरोहीला हळूहळू असं वाटू लागलं होतं की तिच्या आयुष्यात आलेला जोडीदार खूपच कठोर आहे. तिच्या वेदना, तिचा थकवा याने त्याला काहीच फरक पडत नव्हता. उलट ती थोडासा जरी विरोध करायची तर विक्रमचा हट्ट आणि तीव्रता अजून वाढायची. मग तो हट्टाने ना तिला झोपू द्यायचा ना स्वतः झोपायचा. विक्रमच्या वडिलांची स्वतःची कंपनी होती आणि विक्रमही तिथेच काम पाहायचा. त्यामुळे तो ऑफिसला उशिरात जायचा. कधी 10 वाजता तर कधी 11 वाजता. स्वतःचं काम असल्यामुळे त्याला वेळेची फारशी काळजी नव्हती. म्हणून तो रात्री उशिरापर्यंत आरोहीला जागवत बसायचा. फक्त 15 दिवसातच आरोही विजिबली कमजोर दिसू लागली. तिच्या चेहऱ्याची चमक कमी झाली होती. सततच्या जागरणामुळे तिच्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळं दिसू लागली होती. पण विक्रमच्या वागण्यात मात्र काहीच बदल नव्हता. तो स्वतःची मात्र खूप काळजी घ्यायचा. रात्री ड्रायफ्रूट टाकलेलं दूध प्यायचा, व्यवस्थित जेवायचा, स्वतःला फिट ठेवायचा. उलट आरोहीला म्हणायचा, मला जाड बायका अजिबात आवडत नाहीत. स्वतःला नेहमी फिट ठेव. आरोहीने आता तक्रार करणंच सोडून दिलं होतं. तिने स्वतःला परिस्थितीच्या हवाली करून दिलं होतं. तिला वाटत होतं वेळ गेल्यावर विक्रम आपोआप शांत होईल, सगळं नॉर्मल होईल. पण तो फक्त तिचा गैरसमज होता. 1 महिना उलटून गेला तरी विक्रमच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. कधीकधी आरोही पूर्णपणे त्रासून जायची, रडायची, पण विक्रमला काहीच सांगत नव्हती. 1 महिन्यानंतर मात्र तिची तब्येत सतत बिघडू लागली. शेवटी ती लेडी डॉक्टरकडे गेली. तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला गोड बातमी दिली की ती आई होणार आहे. पण त्यासोबत डॉक्टरांनी गंभीर आवाजात सांगितलं, पहिले काही महिने तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. तुमच्या नवऱ्याने तुमच्यापासून थोडं दूर राहणं गरजेचं आहे. सविताताई लगेच म्हणाल्या, तुम्ही काळजी करू नका डॉक्टर, आम्ही पूर्ण लक्ष ठेवू. डॉक्टर पुढे म्हणाल्या, जर यांचे पती यांच्याजवळ आले तर प्रेग्नन्सीला धोका होऊ शकतो. त्यांची तब्येत आधीच खूप नाजूक झाली आहे. त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. इतकंच नाही तर डॉक्टरांनी आरोहीला बेड रेस्टचाही सल्ला दिला. पण ही बातमी विक्रमला कळताच तो भडकला. तो रागाने म्हणाला, हा काय तमाशा आहे? एवढ्या लवकर बाळ कसं काय झालं? मला अजून मूल नको आहे. मी अजून त्या मूडमध्ये नाही. तो पुढे चिडून म्हणाला, उद्या मी तुझं ॲबॉर्शन करून आणतो. मला अजून फक्त माझं लग्न झालेलं नवीन आयुष्य एन्जॉय करायचं आहे. त्या क्षणी आरोहीचा चेहरा उतरला होता. तिला वाटलं होतं बाळाची बातमी ऐकल्यावर तरी विक्रम बदलेल. प्रत्येक माणसाला स्वतःचं मूल प्रिय असतंच. बाबा होणार हे कळाल्यावर माणसाची विचारसरणी बदलते. पण विक्रमचं बोलणं ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती हादरलेल्या आवाजात म्हणाली, विक्रम, तुम्ही अशा कशा गोष्टी बोलत आहात? तो लगेच चिडून म्हणाला, कशा गोष्टी?
मी तेच बोलतोय जे मला योग्य वाटतंय. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि हे मी तुला आधीच किती वेळा सांगितलं आहे. आरोहीने डोळ्यात पाणी आणत म्हटलं, पण मला हे बाळ जन्माला घालायचं आहे. डॉक्टरांनी जी काळजी घ्यायला सांगितली आहे ती मला घ्यावीच लागेल. विक्रम उपहासाने हसला. हे बाळ कोणाचं आहे? माझंच ना. आणि मला आत्ता मूल नको आहे. जेव्हा मला मूल हवं असेल तेव्हा होईल. आरोही आता रडू लागली होती. तुम्हाला काय वाटतं? सगळं फक्त तुमच्या मनासारखंच होईल? माझं हे बाळ गेलं तर पुन्हा आई होणं माझ्यासाठी कठीण होऊ शकतं. देवासाठी विक्रम, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. तो त्रासलेल्या आवाजात म्हणाला. माझं डोकं खाऊ नकोस. तुझे सगळे बहाणे मला माहिती आहेत. माझ्यापासून दूर राहण्यासाठी तू सतत कारणं शोधत असतेस. तो पुढे तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला. जेव्हा तू माझ्याजवळ येतेस ना, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं की तुला काहीच आवडत नाहीये. तू मला तसं प्रेम देत नाहीत जसं मला हवं आहे. आरोहीचाही संयम तुटला. मग मी अजून काय करू? लग्नाला 1 महिना झाला आहे आणि या 1 महिन्यात मी नीट झोपले सुद्धा नाही. तरीही तुम्हाला वाटतं मी तुम्हाला प्रतिसाद देत नाही? विक्रम गंभीर आवाजात म्हणाला. हो, कारण मला समाधान हवं आहे. तूही माझ्यावर तितकंच वेड्यासारखं प्रेम करावं जितकं मी तुझ्यावर करतो. तो पुढे म्हणाला. हे बाळ सगळं सोडून दे. आपण दोघं एकत्र खूप छान आयुष्य जगू शकतो. तू माझ्याजवळ आलीस की फक्त वेडी होऊन जा. मला तुझं ते वेड पाहायचं आहे, अगदी माझ्यासारखं. त्याच्या डोळ्यातली ती विचित्र चमक पाहून आरोही घाबरली. तिला कधीच समजत नव्हतं विक्रमला अचानक काय होतं. तो इतका असामान्य का वागतो. ती घाबरतच उठली आणि खोलीबाहेर आली. तिच्या मनात एकच विचार चालू होता, आता सगळं सविता आईंना सांगायचं. त्यांनीच विक्रमला समजावलं पाहिजे. तिला तिचं बाळ गमवायचं नव्हतं. एका बाजूला डॉक्टरांचे शब्द तिला घाबरवत होते आणि दुसऱ्या बाजूला विक्रमच्या बोलण्याने तिचा जीवच कासावीस झाला होता. तिला अजूनही समजत नव्हतं त्याला नेमकं कोणत्या प्रकारचं समाधान हवं होतं. आरोही विक्रमची साथ देतच होती, जितकी ती देऊ शकत होती तितकी. पण त्याच्यासारखं रानटी वागणं तिच्यासाठी शक्य नव्हतं. यानंतर या दोघांच्या लग्नाचं पुढे काय होतं हे बघा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला हा पहिला भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.